हाय हॅलो नमस्कार. श्री स्वामी समर्थ प्रकट दिनासाठी मी स्वामी महाराजांच्या आवडीचे बेसन लाडू बनवले होते. त्याची रेसिपी पाहूया. एका कढईमध्ये अर्धा कप तूप घेतलं आहे. त्यामध्येच 2 कप बेसन पीठ ॲड केलं आहे. आता हे मिश्रण आपल्याला सतत छान परतून घ्यायचं आहे. साधारणपणे 15 मिनटं मी हे मिश्रण छान परतून घेतलं आहे. आता यामध्ये 1 टेबलस्पून तूप ॲड केलं आहे. पुन्हा हे मिश्रण 5 ते 7 मिनटं छान परतून घ्यायचं आहे. यामध्ये आणखी 1 टेबलस्पून तूप ॲड करून याला आणखी 5 ते 7 मिनटं छान परतून घेतलं आहे. लाडूला थोडं रवाळ टेक्स्चर यावं यासाठी थोडंसं पाणी शिंपडून हे मिश्रण 1 ते 2 मिनटं पुन्हा परतून घ्यायचं आहे. आता हे लाडूचं मिश्रण एका ताटामध्ये काढून थोडं थंड होऊ द्यायचं आहे. थोडं कोमट असतानाच पाऊण कप पिठी साखर घालून छान मिक्स करून घ्यायचं आहे. आता याचे छान लाडू वळून घ्यायचे. लाडू वळत असतानाच त्याला बदाम, काजू किंवा पिस्त्याचा काप लावून घ्यायचा आहे. स्वामींसाठी प्रेमाने तयार केलेले बेसनाचे लाडू तयार आहे. श्री स्वामी समर्थ.